नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मागच्या पिरियडला आपण युनिट अँड मेजरमेंटचे पॅरालॉक्स मेथड त्याचा स्टडी केला होता. पॅरालॉक्स मेथडमध्ये लांबचे जे स्टार आहे त्यांचं डिस्टन्स, त्यांचं डायमीटर आपण शोधलं होतं, बरोबर का. आता आजच्या या पिरियडला आपण मेजरमेंट ऑफ मास. आता फंडामेंटल युनिटमध्ये तुम्ही मासबद्दल बघितलेलं आहे. मासचं युनिट काय घेतलं होतं आपण फंडामेंटल युनिटमध्ये? फंडामेंटलमध्ये आपण मासचं युनिट घेतलं होतं केजी, बरोबर का. केजीची हिस्ट्री कशी आहे म्हणजे किलोग्रामची हिस्ट्री काय आहे बघा. हे इथे लिहून दिलंय मी. सिन्स 1889 म्हणजे 1889 पासून केजी हे वेट काय केलेलं डिस्कवर करण्यात आलेलं आहे. केजी वॉज द मास ऑफ पीस ऑफ प्लॅटिनम इरिडियम अलॉय. काय झालं की जगातले जे काही सगळे कंट्री होते ते एकत्र आले. त्यांनी ठरवलं की आपण एक काहीतरी एक स्टँडर्ड युनिट म्हणजेच काय आहे वेटसाठी, माससाठी सगळ्यांनी मिळून एक स्टँडर्ड युनिट बनवायचं ठरवलं होतं की सगळ्या जगामध्ये ट्रेडिंग होत राहील. मग त्यासाठी एक प्लॅटिनम आणि इरिडियम पासून एक अलॉय बनवण्यात आलं. त्याच्यापासून एक छोटा सिलेंडर बनवण्यात आला. आलं लक्षात. त्या सिलेंडरचं एक विशिष्ट वेट ठेवण्यात आलं आणि त्याला त्यांनी केजी असं नाव दिलं, किलोग्राम. आलं लक्षात. तो जो पीस आहे अलॉयचा म्हणजे प्लॅटिनम इरिडियमचा जो अलॉय आहे तो पीस अजूनही पॅरिसमध्ये ठेवण्यात आलेला आहे. केप्ट इन अ स्पेशल ग्लास केस. एक ग्लासचं चेंबर आहे त्याच्यामध्ये त्यांनी तो अजूनही तो प्लॅटिनम इरिडियमचा जो अलॉय आहे तो ठेवण्यात आलेला आहे. आणि त्यांनी ठरवलं, जगातल्या सगळ्या कंट्रीने ठरवलं होतं की हा जो पीस आहे इट इज कन्सिडर ॲज अ 1 kg. त्याला काय म्हटलं त्यांनी? 1 kg. मग काय केलं त्यांनी? संपूर्ण जगातले जे जे कंट्री ट्रेडिंग करत होते त्यांना त्याच्या डुप्लिकेट देण्यात आल्या, इक्विव्हॅलंट वेटवाल्या. भारतामध्ये सुद्धा तसं डुप्लिकेट आलं. आपण जे केजीचं वेट अप्लाय म्हणजे वापरतो दुकानामध्ये इकडे तिकडे, ते केजीचं वेट म्हणजेच काय ते झालं डुप्लिकेट या अलॉयचं. आलं लक्षात. म्हणजे प्रत्येक कंट्रीने काय केलं, त्या अलॉयच्या डुप्लिकेट बनवल्या, इक्विव्हॅलंट वेटच्या आपल्या आपल्या देशामध्ये नेल्या आणि त्याच्या मग प्रत्येक याच्यामध्ये काय केलं केजीमध्ये कन्वर्ट करा म्हणजे इक्विव्हॅलंट वेट. दुकानामध्ये जे आलेलं आहे ते डुप्लिकेट आहे. आलं लक्षात. दुकानांमध्ये आपण जो केजीचा वापर करतो दॅट इज द डुप्लिकेट ऑफ दॅट अलॉय. तर अशा प्रकारे सुरुवात 1889 पासून झाली. केजी म्हणजे केजी इज द युनिट ऑफ मास असं आपण जे म्हटलं होतं. तर केजीची हिस्ट्री अशी आहे की सगळ्यांनी मिळून ते ठरवलं होतं. हा जो अलॉय आहे हा काही नॅचरल नाही आहे, हा मॅनमेड आहे, माणसाने बनवलेला आहे. माणसाने बनवलेला कोणतीही गोष्ट असो काही दिवसानंतर तिचं इरोजन होतं, त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट यायला लागतात. आलं लक्षात. तर याच्यामध्ये सुद्धा असंच झालं. याच्यामध्ये बघा पुढे काय लिहिलेलं आहे. 20 May 2019 द डेफिनेशन ऑफ मास हॅज बीन मॉडिफाईड. सुरुवातीला केजी कशाला म्हणत होते तर वेट ऑफ दिस सिलेंडर, याच्यापासून बनवलेलं सिलेंडरला त्यांनी केजीचं केजी असं नाव दिलेलं होतं म्हणजे दॅट इज द वेट ऑफ मास, बरोबर का. आता परत त्यांनी डेफिनेशन का चेंज केली याच्या मागचं कारण हा अलॉय होता. या अलॉयचं काही वर्षानंतर काय झालं की त्याच्या मासमध्ये फरक येत चालला. इट इज चेंजेस इन इट्स मास. फारसा फरक नाही आहे पण तो रिसर्चच्या दृष्टिकोनातून फार मोठा फरक होता. बिकॉज बघा मॉडिफाईड बिकॉज अलॉय इज अफेक्टेड बाय क्लायमेट. कशामुळे हे झालं? जे काय सिलेंडर बनवलं होतं त्या सिलेंडरच्या वेटवर परिणाम झाला होता. कशामुळे? तर क्लायमेटमुळे. क्लायमेटमुळे त्याचं सिलेंडरमध्ये इरोजन झालं आणि काही डस्ट पार्टिकल वगैरे याच्यामध्ये त्याच्यावर बसल्यानंतर काहीतरी त्याच्या वेटमध्ये फरक पडला. साधारण बघा सो इट्स वेट हॅज चेंज बाय सम मायक्रोग्राम. वेट हा त्याचं जे वेट आहे ते मायक्रोग्राममध्ये चेंज झालं. मायक्रोग्राम म्हणजे 30 मायक्रोग्राम नियर अबाउट तेवढं चेंज झालं. 30 मायक्रोग्राम म्हणजे साखरेचा एक असतो ना दाणा त्याला म्हणतो आपण, तेवढं चेंज झालं. तर ते आपल्या दृष्टिकोनातून फारसं चेंज नाही आहे पण रिसर्चच्या दृष्टिकोनातून फार मोठा चेंज होता तो. म्हणून त्यांनी अशी डेफिनेशन तयार करायचं ठरवलं की जेणेकरून कितीही वर्ष मध्ये गेली तरीही त्या डेफिनेशनमध्ये जे केजीचं वेट आहे त्याच्यामध्ये बदल होता कामा नाही. मग त्यासाठी त्यांनी यूज काय केलं बघा, न्यू डेफिनेशन कोणती लिहिली बघा त्यांनी. इट इज डिफाईन इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक करंट. याचा अर्थ त्यांनी काय केलं, इलेक्ट्रिक करंटचा मॅग्निट्यूडचा वापर केला. इलेक्ट्रिक करंट मध्ये काहीतरी प्रॉपर्टी असावी, ती प्रॉपर्टी कोणती आपण बघणारच आहोत. त्या प्रॉपर्टीचा वापर केला. मॅग्निट्यूड म्हणजे काय, किती इलेक्ट्रिक करंट पास केला, किती एम्पियर इलेक्ट्रिक करंट त्याच्यातून पास झाला, दॅट इज द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक करंट. कुठून पास झाला, काय केलं त्यांनी बघा.
व्हेन करंट पास थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेट मटेरियल. बघा, करंट जेव्हा एखाद्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियलमधून पास होतो तेव्हा काय होतं, तर त्या जे मटेरियल आहे त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मटेरियल आहे त्याच्या भोवती काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळे काय होतं, तर आजूबाजूचे जे मॅग्नेटिक मटेरियल आहे याच्यामध्ये तर मॅग्नेटिक फील्ड तयार झाली, म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकारचा काय झाला, इलेक्ट्रोमॅग्नेट तयार झाला. आणि आजूबाजूच्या मॅग्नेटिक मटेरियलला तो काय करतो, अट्रॅक्ट किंवा रिपेल करण्याचा प्रयत्न करतो. अट्रॅक्ट करतो शक्यतोवर, कारण काय आहे, याचा जो लाईक पोल असतील, अनलाईक पोल तुम्हाला तर माहितीच आहे सगळं, तर तो अट्रॅक्ट किंवा रिपेल करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे हा काय झाला, एक प्रकारचा मॅग्नेट झाला. हे कशामुळे तयार झालं, व्हेन इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियल. बघा, इट इज डिफाइन्ड इन टर्म्स ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक करंट. व्हेन करंट पासेस थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियल इट बिकम इलेक्ट्रोमॅग्नेट. ते जे मटेरियल आहे ते कशामध्ये कन्वर्ट होतं, इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये. इलेक्ट्रोमॅग्नेट इज यूज इन इंडस्ट्री. बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा होतो. इंडस्ट्रीमध्ये क्रेन असतात, मोठमोठ्या क्रेन असतात. त्या क्रेनमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट तयार करतात ते. आणि इलेक्ट्रोमॅग्नेट तयार झाल्यामुळे ते मटेरियल तर मॅग्नेट बनलेलं असतं. ते मटेरियल जे काय क्रेनचं जे पुढचा जो हे असतो तो, त्याचा वापर काय करतात, ते हेवी जे आयर्न पीसेस आहेत ते उचलतात, लिफ्ट करतात आणि दुसरीकडे पाहिजे त्या ठिकाणी नेऊन सोडतात. लक्षात. बरं, सोडताना काय होतं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये जोपर्यंत करंट पास होत असतो तोपर्यंत त्याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी असते. पण जेव्हा आपण करंट स्टॉप करतो तेव्हा याच्यातली प्रॉपर्टी डिलीट होऊन जाते, म्हणजेच कमी होऊन जाते. लक्षात. याचा अर्थ जेव्हा क्रेन एखाद्या आयर्न पीसला उचलते तेव्हा त्या क्रेनमध्ये त्यांनी काय केलेलं असतं, इलेक्ट्रिक करंट पास केलेला असतो. म्हणून त्या क्रेनचं जे काही उचलण्याचं जे काही असेल त्याच्यामध्ये काय मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं असतं, म्हणजे मॅग्नेटमध्ये कन्व्हर्जन झालेलं असतं. जेव्हा तो एखाद्या ठिकाणी तो पुल डाऊन करतो तेव्हा त्याच्यातलं करंट ते काय करतात, बंद करतात. परिणामी त्याच्यातून मॅग्नेटिकची जी काही प्रॉपर्टी आहे ती बंद होते आणि ते जे काही आयर्न पीसेस आहेत त्या पाहिजे त्या ठिकाणी ते त्यांना टाकता येतात. लक्षात. इंडस्ट्रीमध्ये, क्रेनमध्ये त्याचा उपयोग होतो. रिसर्चमध्ये सुद्धा त्याचा उपयोग होतो. टू लिफ्ट आयर्न्स असं म्हटलेलं आहे. दिस प्रॉपर्टी यूज टू मेजर द वेट ऑफ किलोग्राम. आणि याच प्रॉपर्टीचा उपयोग किलोग्रॅमचं वेट करण्यासाठी केला त्यांनी काय केलं, तर एका कॉईलमधून किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटमधून करंट पास केला, त्याच्यात मॅग्नेट तयार झालं. मॅग्नेट एक स्टँडर्ड केजीचं वेट जे पॅरिसमध्ये ठेवलेलं आहे तसं एक वेट घेतलं आणि त्या वेटला, याच्यामध्ये मॅग्नेट आहे, त्यांनी काय केलं, त्या वेटला अशा प्रकारे बॅलन्स केलं, या मॅग्नेटमुळे त्या वेटला अशा प्रकारे बॅलन्स केलं की त्या या इलेक्ट्रिक करंटचं मॅग्नेट्यूड आणि त्या केजीचं वेट हे एक लेवलला येतील, म्हणजेच काय बॅलन्स होतील. म्हणजे किती करंट याच्यामधून पास केला म्हणजे तो केजीचं वेट याला बॅलन्स होणार, तर त्यांनी मेजर केलं. मग केजीचं एक वेळ तुम्हाला समजलं की याच्यातून किती करंट पास केला हे जर समजलं तुम्हाला, किंवा हाऊ मेनी अँपियर इज पासेस थ्रू दी मटेरियल, तर ते अँपियर तर बदलणार नाही जगात कधीही. लक्षात. म्हणजे 50 का 100 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला 1 केजीचं वेट काढायचं असेल तर तितकेच अँपियर तुम्ही काय करणार, याच्यातून करंट पास करणार, आवाज तुम्हाला केजीचं वेट मिळणार. लक्षात. त्याच्यामध्ये कुठेही क्लायमेटचा किंवा कशाचाही इफेक्ट होणार नाही. तर अशा प्रकारे त्यांनी केजीचं वेट त्यांनी मेजर केलं. आता लेटेस्टमध्ये 2019मध्ये, लास्ट इयरमध्ये म्हणतो आपण. लक्षात. तर अशा प्रकारे केजीची ही न्यू डेफिनेशन आलेली आहे. केजीची न्यू डेफिनेशन किंवा केजी आता लेटेस्टमध्ये कशासाठी कोणता यूज केला, तर इलेक्ट्रिक करंटचा यूज केला केजी मेजर करण्यासाठी. पूर्वी कशाचा यूज करत होते, प्लॅटिनम आणि इरिडियमचा. याचा अलाय बनवला. जसं मीटरचं सुद्धा तसंच केलं होतं. मीटरची एक रॉड आहे, त्या रॉडच्या लेंथ एवढ्या, जे रॉड आहे ते 1 मीटर ॲझ्युम केले होते. तसं तिथे मध्ये सुद्धा आता गडबड झाली होती की तिथे रॉडची लेंथ सुद्धा इरोजनने कमी जास्त झालेली. त्यामुळे त्यांनी काय केलं, वेव्हलेंथ घेतली आहे लाईटची. आपण ते घेतलं होतं लेंथ मोजण्यासाठी, आपण वेव्हलेंथ मेजर केली होती. तसं वेट मोजण्यासाठी सुद्धा त्यांनी काय केलं, मास मेजर करण्यासाठी सुद्धा हा जो सिलेंडर बनवला होता, क्लायमेटमुळे याच्यामध्ये चेंजेस झाले म्हणून त्यांनी इलेक्ट्रिक करंटचं अँपियरचं मेजरमेंट कमी जास्त होऊ शकत नाही. किती अँपियर करंट पास केला हे एकदा कळलं की तुम्ही 1 लाख वर्षानंतर सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये बदल दिसणार नाही, कारण तेवढाच करंट तुम्ही पास केला तर तुम्हाला 1 केजीचं वेट मिळणार. लक्षात. हे झालं बिग. केजी इज द बिग युनिट, म्हणजे मोठं युनिट आहे. पण काही वेळेस आपल्याला
मास मोजण्यासाठी फार स्मॉल पार्टिकलचंही मास मोजावं लागतं. फॉर एक्झाम्पल, व्हाईल मेजरिंग स्मॉल मासेस मेजर करताना, उदाहरणार्थ कोणाचं ॲटमचं मास आहे, मॉलिक्युलचं मास आहे, ते इतके छोटे असतात की खूपच स्मॉल असतात ते. त्यांचं केजी इज द इनकन्व्हिनियंट युनिट. केजी काय आहे? इनकन्व्हिनियंट युनिट आहे. म्हणजे ते आपल्याला त्या केजी त्याला चालणारच नाही. केजी ॲटमचं मास केजी मध्ये आपण मेजर करू शकत नाही, मॉलिक्युलचं मास आपण केजी मध्ये मेजर करू शकत नाही. फॉर देअर, मग ते ॲटम किंवा मॉलिक्युलचं मास मेजर करण्यासाठी कोणतं युनिट अप्लाय करतात? वी यूज ॲटॉमिक मास युनिट. कोणतं युनिट अप्लाय करतात? ॲटॉमिक मास युनिट. त्याला AMU म्हणायचं. AMU. टू मेजर द मास ऑफ ॲटम. ॲटमचं मास मेजर करण्यासाठी काय करतो आपण? वी कम्पेअर द ॲटम. ज्याचं मास मोजायचं आहे त्या ॲटमला आपण कम्पेअर करतो. कोणासोबत कम्पेअर करतो? विथ द स्टँडर्ड ॲटम. एक ॲटम त्यांनी स्टँडर्ड ॲझ्युम केलेलं आहे की बाबा याचं वेट इतकं आहे. मग बाकीच्या ॲटमचं वेट याच्या किती मल्टिपलमध्ये आहे, किती हाफमध्ये आहे का, काय कंपॅरिझन करतात. त्यावरनं त्याचं मास, त्या ॲटमचं मास शोधण्यात येतं. टेकन ॲज, मग ते स्टँडर्ड मास कोणाचं धरलं त्यांनी? तर टेकन ॲज अ C12 ॲटम. कार्बनचा हा आयसोटोप आहे C12 म्हणून. कार्बनचा काय तो आयसोटोप आहे. मग हा आयसोटोपचं जे मास आहे ते पण नुसतं केवळ C12 ॲटमचं नाही आहे, त्याचा 1/12 ऑफ C12चा 1/12 मास म्हणजेच 1 AMU म्हटलंय त्यांनी. म्हणजे कार्बनचा जो आयसोटोप आहे त्याचा 1/12 पार्ट, C12 नावाचा आयसोटोप आहे त्याचा 1/12 पार्ट, त्याला काय म्हटलं त्यांनी? 1 AMU. म्हणजे ज्या ॲटमचं तुम्हाला मास मेजर करायचं आहे त्या ॲटमचं कंपॅरिझन C12च्या 1/12 पार्ट सोबत करायचं आहे. आणि C12चा 1/12 पार्ट म्हणजेच 1 AMU त्याचं मेजरमेंट त्यांनी घेतलं इथं. किती दिलेलं आहे? 1.66054002 × 10⁻⁻27 kg. हे झालं कार्बनचा जो आयसोटोप आहे C12 नावाचा, त्याचा 1/12 पार्ट हे एवढा आहे. लक्षात, तो 1 AMU आहे. मग ज्या ॲटमचं तुम्हाला मास मेजर करायचं आहे त्या ॲटमचं मास याच्यासोबत कंपॅरिझन केलं की तुम्हाला प्रत्येकाचं मास मिळत जातं. लक्षात. आता हे लास्ट 2 डिजिट आहे हे थोडे इनकम्प्लिटेबल आहे, म्हणजे कदाचित थोडाफार फरक पडू शकतो. बाकी हे करेक्ट मेजरमेंट आहे. अशा प्रकारे मेजरमेंट वेट किंवा मास मेजर करण्यासाठी तुम्हाला एक तर केजी अप्लाय करावं लागतं किंवा AMU. केजी हे लार्ज युनिट आहे, AMU हे स्मॉल युनिट आहे. स्मॉल जे मटेरियल लाईक ॲटम, मॉलिक्युल आहे यांचं वेट मोजण्यासाठी केजी चालत नाही, इनकन्व्हिनियंट आहे. त्यासाठी नवीन युनिट तयार केलं ते म्हणजेच AMU. त्यासाठी कोणत्या ॲटमचा वापर केला? त्यासाठी आपण कार्बनच्या ॲटमचा वापर केला. कार्बनमध्ये कोण? त्याचा आयसोटोप आहे C12. कार्बनच का घेतला? ऑक्सिजन आणि हायड्रोजन का घेतला नाही? कारण ऑक्सिजन हायड्रोजन आहे, अबंडंट आहे नेचरमध्ये, पण त्यांचे आयसोटोप भरपूर आहेत, त्यांच्यामध्ये व्हेरिएशन आहे. लक्षात. तसं C12 कार्बनमध्ये जास्त आयसोटोप नाही आहे. हा जो आहे तो 98% अवेलेबल आहे आणि हा नॉन चेंजेबल आहे, हा फिक्स आहे. त्यामुळे हा त्यांनी वापरला. सुरुवातीला हायड्रोजनचा वापरला, नंतर ऑक्सिजनचाही वापरला होता, त्याच्यानंतर मात्र कार्बन हा फिक्स करण्यात आला आहे. तर अशा प्रकारे 1 AMUची ही व्हॅल्यू तुम्ही पक्की लक्षात ठेवा. हे किलोग्रॅमची जी डेफिनेशन आहे हे थोडक्यात लक्षात ठेवा. या लेसनमध्ये हे फक्त थोडक्यात इन्फॉर्मेशन आहे. AMU हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा, C12 लक्षात ठेवा. बाकी हे कार्बन किंवा डेफिनेशन ऑफ मास किंवा काय असेल ही हिस्ट्री समजून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला फारसं या लेसनमध्ये फारसा स्कोप नाही आहे. तुम्हाला या लेसनमध्ये खरा स्कोप आहे डायमेन्शनमध्ये. डायमेन्शनचा अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास करा, कारण संपूर्ण फिजिक्समध्ये डायमेन्शन आणि एरर ह्या 2 गोष्टी आता येतील पुढच्या लेक्चरला. त्याचा मात्र तुम्हाला पक्का अभ्यास करावा लागणार आहे. तर ही हिस्ट्री समजून तुम्ही लक्षात घ्या. आता जसं आता मेजरमेंट ऑफ मास आपण बघितलं, तसं पुढे आपल्याला मेजरमेंट ऑफ टाईम पण आहे. आता मेजरमेंट ऑफ टाईम आपण बघणार आहोत. मासची गोष्ट लक्षात घ्या, 1 सेकंद बघून घ्या, मग आपण मेजरमेंट ऑफ टाईम घेऊया. लक्षात. बघा, लक्ष द्या. आता मेजरमेंट ऑफ टाईम.
टाईमचं युनिट आपल्याला माहिती आहे, याचा युनिट काय आहे? सेकंड. टाईम आपण कोणत्या युनिटमध्ये मेजर करतो? सेकंडमध्ये. मिनिट आणि आवरमध्ये नाही. याचा युनिट काय त्याचं? सेकंड. फार पूर्वीपासून आपण फॉर मेनी इयर्स ड्युरेशन ऑफ डे, सोलार डे, आपण दिवसाचे, एक दिवस म्हणजे कशाला म्हणत होतो? एक दिवस कन्सिडर ॲज अ रेफरन्स, वन सोलार डे त्याला म्हणत होतो. कसं रेफरन्स घेत होतो? 1 नून टू नेक्स्ट डे नून, म्हणजे आजची दुपार तर उद्याची दुपार, या अंतराला, या कालावधीला 1 डे म्हणत होतो आपण. 1 सोलार डे. आलं लक्षात? 1 सोलार डे इज इक्वल टू काय आहे? द ड्युरेशन बिटवीन 1 नून टू नेक्स्ट डे नून. बरं, 1 नून टू नेक्स्ट डे नूनला किती तास झाले? 24 आवर्स. 24 आवर्सचं आपण मिनिटमध्ये कन्वर्जन केलं, कितीने मल्टिप्लाय केलं आपण? 16ने. इट कन्वर्टेड इनटू सेकंड, अगेन मल्टिप्लाइड बाय 16. तर टोटल सेकंड किती झाले? 86,400 सेकंड्स फॉर 24 आवर्स, किंवा 1 नून टू नेक्स्ट डे नून. मग आता या 86,400चा 1 पार्ट इज कॉल्ड 1 सेकंड. म्हणजे 1 पार्ट आउट ऑफ 86,400. 1 सेकंड इज इक्वल टू काय? 1/86,400 पार्ट ऑफ ड्युरेशन ऑफ सोलार डे. एका सोलार डेचा 1 सेकंड इज इक्वल टू काय येणार आहे? यापैकी 1 पार्ट. आलं लक्षात? म्हणजे 1 सेकंड इक्वल टू काय येणार? म्हणजे पूर्वी मानत होते 1/86,400 पार्ट ऑफ सोलार डे. एका सोलार डे मध्ये किती सेकंड आहे? किती पार्ट मानले त्यांनी? 86,400 पार्ट ॲझ्युम केले, त्यातला 1 पार्ट इज कॉल्ड 1 सेकंड. बरं, ही गोष्ट सुद्धा आता हे जे तुम्ही ॲझ्युम केलं होतं सुरुवातीला आपण, तर हे पण चुकत होतं का? बट इट इज ऑल्सो इनकन्व्हिनियंट ॲज अ ड्युरेशन ऑफ डे चेंजेस. बघा, दिवस उन्हाळ्यात मोठा दिवस असतो, हिवाळ्यात स्मॉल डे असतो, म्हणजे ड्युरेशन ऑफ डे स्मॉल असतो. रोटेशन ऑफ अर्थ, द लेंथ ऑफ डे इज चेंजेस. दिवसाची लेंथ जी आहे ते चेंजेस होते. परिणामी दिवसाची लेंथ जर चेंज झाली तर 1 सेकंडमध्ये सुद्धा फरक पडत होता. मग त्यासाठी त्यांनी काय केलं? जे आपण हे सोलार डेचं ॲझ्युम केलं होतं त्याच्याऐवजी त्यांनी सीसीएम ॲटॉमिक क्लॉक यूज करायला सुरुवात केली. सीसीएम नावाचं एलिमेंट आहे, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे. त्याच्यातून स्पॉन्टेनियसली असे रेडिएशन बाहेर पडतात. आलं लक्षात? रेडिएशन म्हणजे एक प्रकारच्या वेव्ह असतात आणि वेव्हला व्हायब्रेशन असते, हे तुम्हाला माहिती आहे. मग सीसीएमच्या ॲटममधून जे रेड कलरच्या, म्हणजे थोडा ऑरेंज कलरचे जे रेडिएशन बाहेर पडतात, त्या रेडिएशन व्हायब्रेट करत जातात आणि त्या युनिट टाईममध्ये, त्या एका युनिट टाईममध्ये त्या व्हेवचं व्हायब्रेशन इतक्या वेळा होतं. 9192631770. हा नंबर तुम्ही रीड करून पहा, फार मोठा आहे. 1 युनिट टाईममध्ये ती जी वेव्ह आहे इतक्या वेळा व्हायब्रेट करते. आणि म्हणून त्याच्यावरून आपण एक 1 सेकंडची एक नवीन डेफिनेशन तयार केली. म्हणजे वी कन्सिडर 1 सेकंड इक्वल टू किती? इतक्या वेळा व्हायब्रेशन ऑफ दॅट व्हेव. लक्षात? याचा अर्थ असं समजून घ्या की एका सेकंदामध्ये त्या व्हेवच्या इतक्या व्हायब्रेशन होतात. लक्षात? आणि ह्या नॉन चेंजेबल आहे. सीसीएम तुम्ही आज बघा किंवा 1,00,000 वर्षानंतरचा सीसीएम बघा, सीसीएम मध्ये फरक पडणार नाहीये आणि त्याच्या ज्या व्हायब्रेशन आहे त्याच्यामध्येही फरक पडणार नाहीये. त्यामुळे ड्युरेशन ऑफ डे स्मॉल असो लॉंग असो, सीसीएम एलिमेंट आहे तो कधी चेंज होणार नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यामधून जे स्पॉन्टेनियसली जे वेव्ह बाहेर पडतात त्यांचे रेडिएशनचे जे काही व्हायब्रेशन आहे ते पण चेंज होणार नाही. म्हणून आता कन्सिडर केलेला 1 सेकंड इक्वल टू काय आहे? व्हायब्रेशन ऑफ दॅट वेव्ह ऑफ द सीसीएम. सगळ्या जगामध्ये या सीसीएमचे ॲटॉमिक क्लॉक आता काय केलेले? स्टँडर्ड मेजरमेंटसाठी, मेजरमेंट कोणाचा? सेकंदाच्या किंवा टायमिंगचं. हे सगळ्या जगामध्ये, इवन आपल्या इंडियामध्ये सुद्धा दिल्लीला हा एक क्लॉक आहे ज्याच्यावरनं नॅशनल टाईम हा काय केलेला असं सेट केला जातो. म्हणजे दिल्लीचा नॅशनल टाईम जो आहे किंवा आपल्या इंडियाचा नॅशनल टाईम आहे या घड्याळावरनं आपण सेट करत असतो. आलं लक्षात? आणि या क्लॉकमध्ये फरक पडलाच सेकंदामधला तर कित्येक लाख वर्षानंतर अर्ध्या सेकंदाचा फरक पडू शकतो. इतका हा करेक्ट टायमिंग आहे. आलं लक्षात? या क्लॉकचा. त्यामुळे जे काही मेजरमेंट ऑफ टाईम आहे ते पूर्वी जे सोलार डे ॲझ्युम करत होतो आपण,
ते चेंज करून 16 डे मध्ये गडबड होत होती, कारण ड्युरेशन ऑफ डे चेंजेस होत होते. त्याच्याऐवजी आता कोणते घेतले आपण, CCM ॲटॉमिक क्लॉक घेतले. आणि त्यांनी युनिट टाइम मध्ये जेवढे व्हायब्रेशन होतात त्याला काय म्हटलं, 1 सेकंद म्हटलं. 1 सेकंद तुम्हाला माहिती आहे किती, इथून प्रत्येक असा काटा असाच जातो, एवढाच ड्युरेशन 1 सेकंदाचा असतो. तेवढ्या वेळात त्या व्हेवच्या किती वेळा, इतक्या वेळा व्हायब्रेशन होता. म्हणजे किती फास्ट असेल हे व्हायब्रेशन, तुम्ही लक्षात घ्या. आलं लक्षात. तर मेजरमेंट ऑफ टाइम पण आपण बघितलं आहे. तर ही थोडी थेअरी होती टाइम बद्दल, डिस्टन्स बद्दल, आलं लक्षात, लेंथ बद्दल, मास बद्दल. तर ही हिस्ट्री तुम्ही आता लक्षात घ्या, पूर्वी कसं होतं, आता काय केलं. आता आपण या लेसनचा खरा जो आहे मूळ मेन, तो आहे डायमेन्शन. त्या डायमेन्शनकडे आपण जाणार आहोत. लक्षात, डायमेन्शन ऑफ द फिजिकल क्वांटिटी. कोणतीही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन अतिशय इम्पॉर्टंट आहे. इव्हन तुम्हाला 11th मध्ये तसंच 12th मध्ये सुद्धा फिजिकल क्वांटिटी दिसली की त्याचं डायमेन्शन कोणतं, असा हा प्रश्न लगेच विचारण्यात येतो. व्हेलॉसिटीचं डायमेन्शन कोणतं, व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी, तुम्हाला पटकन सांगता आलं पाहिजे. एक्सलरेशनचे डायमेन्शन कोणतं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. लक्षात. आपण आता ते डायमेन्शन बद्दल बघणार आहोत. बघून घ्या हे मेजरमेंट ऑफ टाइम. आता डायमेन्शन आपण बघूया. बघा, पुढचा पॉईंट आहे डायमेन्शन अँड डायमेन्शनल ॲनालिसिस. जी फिजिकल क्वांटिटी आहे, प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला डायमेन्शन असतं. आता लेंथ नावाची फिजिकल क्वांटिटी आहे, ही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे, बरोबर का. लेंथचं डायमेन्शन सुद्धा एलने दाखवतात. लक्षात. मास ही फिजिकल क्वांटिटी आहे, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी त्यांच्या सिम्बॉलने दाखवतात. पण त्या डिराइव्ड क्वांटिटी आहे, डिराइव्ड क्वांटिटी ह्या फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड असतात. म्हणजे त्यांचं जे डायमेन्शन आहे ते कोणावर डिपेंड आहे, तर या फंडामेंटल क्वांटिटीच्या डायमेन्शनवर डिपेंड आहे. ते आपण बघूया. डायमेन्शन अँड डायमेन्शनल ॲनालिसिस. बघा, फंडामेंटल क्वांटिटी आर रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल. SI युनिटमध्ये नाही, त्यांचे सिम्बॉल आहे प्रत्येकाचे, ते लक्षात घ्या. कारण आता याच्या पुढे तुम्हाला डायमेन्शन खूप महत्त्वाचं राहणार आहे. तुम्हाला डायमेन्शन माहिती असेल तर फिजिकल इक्वेशन फाइंड आउट करता येतं. लक्षात. डायमेन्शन माहिती असेल तर तुम्हाला ते दिलेलं फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे की रॉंग आहे हे समजतं. तर फंडामेंटल क्वांटिटी जी आहे आर रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल. फंडामेंटल क्वांटिटीचं डायमेन्शन म्हणू आपण. आता फंडामेंटल क्वांटिटी जी आहे, जसं लेंथ आहे, लेंथचा सिम्बॉल आपण एलने दाखवणार. जरी लेंथचं SI युनिट मीटर असलं तरी लेंथ कोणत्या सिम्बॉलने दाखवणार आहोत आपण, एलने. मासचं SI युनिट kg आहे, पण आपल्याला सिम्बॉल डायमेन्शनसाठी सिम्बॉल M वापरणार आहोत आपण. M म्हणजे मीटर नाही, M म्हणजे मास. लक्षात. लेंथसाठी L आहे. तसं टाईमसाठी सेकंद जरी SI युनिट असलं तरी टाईमसाठी काय अप्लाय करणार आहोत आपण आता, T. हे डायमेन्शनसाठीचे आहेत सिम्बॉल. म्हणजे डायमेन्शन तुम्हाला एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन जर दाखवायचं असेल, शो करायचं असेल, तर तुम्हाला L, M, T, KI याच्यामध्ये दाखवावं लागणार आहे. kg, सेंटीमीटर किंवा काय सेकंद याच्यामध्ये नाही. ते SI युनिट आहे, CGS युनिट आहे, ते नको आपल्याला. करंटसाठीचा सिम्बॉल I लक्षात घ्या. टेम्परेचरसाठीचा सिम्बॉल K आहे. ल्युमिनस इंटेन्सिटीचा सिम्बॉल कोणता वापरणार आहोत, C. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्ससाठीचा कोणता, मोल. तर हे जे आहेत हे सिम्बॉल लक्षात घ्या. डायमेन्शनसाठी सिम्बॉल लक्षात घेतात. आता डायमेन्शन लिहिताना काय करतात, डायमेन्शन लिहिताना एक स्क्वेअर ब्रॅकेट घेतात, अशी स्क्वेअर ब्रॅकेट. आणि बेसिक 3 डायमेन्शन लक्षात घ्यायचे असतात. एक असतो L, दुसरा असतो M आणि तिसरा असतो T. L फॉर लेंथ, M फॉर मास, T फॉर टाइम. आता लेंथ कशाला म्हणतात, एखादा समजा रेक्टँगल आहे, ही पण लेंथच आहे, लेंथ आहे ना, 2 पॉईंट मधल्या डिस्टन्सला लेंथच म्हणतो. ही पण ब्रेड जरी आपण याला ब्रेड जरी म्हटलं तरी हे डिस्टन्सच आहे. 2 पॉईंट मधल्या डिस्टन्सला L म्हणतात. काय म्हणतात, L. याचा अर्थ याचं डायमेन्शन, एरियाचं काय आहे, लेंथ इंटू ब्रेड. म्हणजे मग डायमेन्शन काय होणार आहे, लेंथ इंटू लेंथ. लेंथ इंटू लेंथ म्हणजे लेंथचा काय झाला, स्क्वेअर. लक्षात. एरिया ऑफ रेक्टँगल जो असेल, बघा, एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इंटू ब्रेड. डायमेन्शन लेंथ इंटू, हे पण लेंथच आहे. ब्रेड जरी म्हटलं तरी 2 पॉईंट मधला डिस्टन्स आहे. डिस्टन्स म्हणजे काय झालं, त्याला लेंथ. डायमेन्शन साठी लक्षात घ्या,
2 पॉईंट असतील त्याच्यामधला डिस्टन्स असेल तर ते लेंथनच दाखवतात. नुसता क्यूब जरी म्हटला तर लेंथ इंटू लेंथ असं नाही की लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट म्हणजे व्हॉल्यूम झाला. व्हॉल्यूम आहे लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट, पण लेंथ डिस्टन्स आहे, ब्रेड डिस्टन्स आहे, हाईट पण डिस्टन्स आहे. डिस्टन्स म्हटले की लेंथ हा सिम्बॉल अप्लाय करायचा. त्याच्यानंतर मास तर तुम्हाला माहितीच आहे, kg ग्रॅम असेल तर मास असतं. टाईमसाठी सेकंदसाठी आपण टाईम वापरतो. याच्या व्यतिरिक्त हे 3 दाखवायचे. व्यतिरिक्त जर एखादं तुम्हाला करंट दिलेला असेल तर मग चौथा अप्लाय करायचा इथे आय. टेम्परेचर दिलेलं असेल तर के, दिलेला नसेल तर ते लिहायचंच नाही, डायरेक्ट फक्त LMT मध्ये शो करायचं. म्हणजे याचा अर्थ जे डायमेन्शन आहे ते स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये LMT घ्यायचा. आलं लक्षात. यल असेल तर यल किती वेळा ऑकर झाला त्याच्या डोक्यावर तेवढी पॉवर, एम किती वेळा ऑकर झाला त्याच्या डोक्यावर तेवढी पॉवर. समजा आता एरिया फाइंड आउट करायचं, यल स्क्वेअर दिसतो ना, हे लेंथ आणि ही लेंथच आहे, लेंथ इंटू लेंथ स्क्वेअर. पण एरिया फाइंड आउट करता तुम्हाला मासची गरज पडली का नाही, टाइमची गरज पडली का नाही. मग मी याचा डायमेन्शन कसं लिहिणार बघा. याचा डायमेन्शन आहे यल, हा पण यल आहे, हा पण यल आहे, यल इंटू यल स्क्वेअर. या डायमेन्शन लिहिताना मासचं काही काम पडलं नाही, टीचं पण काही काम पडलं नाही. इट इज द डायमेन्शन ऑफ एरिया. आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपल्याला डायमेन्शन लिहावं लागतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघू आपण. समजा डायमेन्शन LMT मध्ये दाखवायचं आणि LMT पेक्षा अजून वेगळे काही सिम्बॉल असतील तर ते पुढे यूज करायचे. डायमेन्शन अ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर. आत्ताच लिहिलं होतं बघा, पॉवर दिसते का. टू वेज द बेस क्वांटिटी, ही जी बेस क्वांटिटी आहे आर रेज टू रिप्रेझेंट दॅट क्वांटिटी. हे बेस क्वांटिटी आहे. आलं लक्षात. हे बेस क्वांटिटीचा हा पॉवर आणि हे बेस क्वांटिटी त्या फिजिकल क्वांटिटीला काय करते, रिप्रेझेंट करते. यल काय सांगतो, यल म्हणजे लेंथ, डिस्टन्स. किती वेळा, 3 वेळा म्हणजे 3 टाइम मल्टिप्लिकेशन ऑफ लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. दिसते का. मग हे जे सिम्बॉल आहे, हा जो काही तुमचा डायमेन्शन, हे जर काही सिम्बॉलिक फॉर्म लिहिला, हा कोणाला रिप्रेझेंट करतो, व्हॉल्यूमला रिप्रेझेंट करतो. आलं लक्षात. डायमेन्शनल फॉर्म्युला, हे जे काय लिहिलेलं आहे याला म्हणतात डायमेन्शनल फॉर्म्युला. आता मी इथे लिहिलं होतं, हा काय झाला होता तुमचा डायमेन्शनल फॉर्म्युला झाला. आलं लक्षात. डायमेन्शनल फॉर्म्युला, द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ व्हेरियस फिजिकल क्वांटिटी कॅन बी ऑब्टेन बाय डिफाइनिंग देम. त्यांना डिफाइनिंग कसं करता, इन टर्म्स ऑफ सिंपल क्वांटिटीज. सिंपल क्वांटिटी बघा, आता व्हॉल्यूमचं जर मला फिजिकल डायमेन्शनल फॉर्म्युला लिहिण्यासाठी मी काय करतो, मला माहिती काय आहे, लेंथ माहिती आहे, म्हणजे मी या व्हॉल्यूमला कन्वर्ट करतो, चेंज करतो मला माहिती असलेला सिंपल क्वांटिटी हुज डायमेन्शन आर ऑलरेडी नो. मग मला लेंथचं डायमेन्शन माहिती आहे, ब्रेडचं पण माहिती आहे आणि हाईटचं पण माहिती आहे. ज्यांचं डायमेन्शन माहिती आहे त्यांच्यामध्ये मला कन्वर्ट करून याचं डायमेन्शन शोधता येतं. मला कोणाचं डायमेन्शन माहिती होतं, व्हॉल्यूमचं डायमेन्शन शोधण्याच्या आधी मला व्हॉल्यूमचं डायमेन्शन शोधण्यासाठी लेंथ, ब्रेड आणि हाईटचं डायमेन्शन माहिती होतं, म्हणून मी ते लिहिले आणि त्यांचं डायमेन्शन इथे लिहून त्याचा आन्सर काढला. तर अशा प्रकारे डायमेन्शन असतात. लक्षात. डायमेन्शन लक्षात घ्या, डायमेन्शन LMT मध्ये दाखवतात आणि याच्या व्यतिरिक्त हे काही वेगळे सिम्बॉल आले क्वेश्चन मध्ये तर तेही लिहायचे. लेंथ, मास आणि टाइम मध्ये डायमेन्शन दाखवतात. त्यांची जी पॉवर आहे ती पॉवर त्या फिजिकल क्वांटिटीला काय करते, रिप्रेझेंट करते. लक्षात. आणि हे जे बेसिक सिम्बॉल आहे ते फंडामेंटल क्वांटिटीचे बेसिक सिम्बॉल आहे. आता काही फिजिकल क्वांटिटीच्या फंडामेंटल क्वांटिटी आहे ज्या तर आपल्याला बेसिक माहिती आहे, पण काही डिराइव्ड क्वांटिटी आहे. आता बघा, व्हॉल्यूम ही डिराइव्ड क्वांटिटी आहे आणि व्हॉल्यूम ही कोणावर डिपेंड आहे, फंडामेंटल क्वांटिटी. हे फंडामेंटल क्वांटिटी आहे बघा, यल फंडामेंटल क्वांटिटी आहे. दिसतं नाही ते यल, हा इथेच लिहिलं मी लेंथ. लक्षात. तर डिराइव्ड क्वांटिटी काही आपण घेणार आहोत, त्यांच्या फॉर्म्युले बघू, त्यांचं SI युनिट पण लिहू आणि त्याचे डायमेन्शन पण कसे आले ते आपण बघूया. आपण आता नेक्स्ट पॉईंट तो घेणार आहोत. एक चार्ट बनवतो आम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की फिजिकल क्वांटिटी, त्याचा फॉर्म्युला, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला जसं माहिती होता लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट, तसा प्रत्येकाला फॉर्म्युला असतो. त्या फॉर्म्युल्यानुसार त्याचे सिम्बॉल पुटअप करायचे, त्याचं डायमेन्शन काढायचं. इव्हन त्याचा SI युनिट काय आहे, आता याचा SI युनिट काय येणार आहे, मीटर क्यूब. म्हणजे व्हॉल्यूम काढताना तुम्ही बघा, एखादं फाइंड द व्हॉल्यूम ऑफ दिस वन असं लिहितात, तेव्हा फायनल आन्सर तुम्ही क्युबिक मीटर लिहितात.
म्हणजे SI युनिट काय झालं, क्युबिक मीटर किंवा मीटर क्यूब झालं, बरोबर का. तर तुम्हाला त्याचं SI युनिट पण आपल्याला लिहायचं आहे आणि फायनली त्याचा डायमेन्शन पण लिहायचं आहे. तर आपल्याला 11वीत काही 7-8 आहेत ते म्हणजे तूर्त तरी इथे स्टडीला जसजसे नवीन नवीन लेसन येतील तसं तुम्हाला फिजिकल क्वांटिटी नवीन येतील, त्यांचे सिम्बॉल नवीन येतील आणि प्लस त्यांचे डायमेन्शन पण तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहे. लक्ष द्या, बघा बघा लक्ष द्या. आता एक चार्ट बनवला मी, काही फिजिकल क्वांटिटी आहेत. ह्या 1 2 3 4 5 6 7 8 9 आहेत. अशा खूप साऱ्या फिजिकल क्वांटिटी तुम्हाला येतील, त्यांचं डायमेन्शन तुम्हाला बनवायला सांगतात. लक्षात, तुम्हाला जर बेसिक फॉर्म्युले माहिती असतील तर डायमेन्शन सहज बनवता येतं. ॲज पर बुक काही फिजिकल क्वांटिटी इथं दिलेल्या आहेत. जसजशा पुढे येतील लेसनमध्ये तसतसं आपण त्याचं डायमेन्शन बनवणारच आहोत. तर आता इथे लक्ष द्या, फिजिकल क्वांटिटी आहे, त्याचा बेसिक फॉर्म्युला तुम्हाला इथं दिला आहे, SI युनिट आहे आणि त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला इथं लक्ष द्या. आता व्हेलॉसिटी तुम्हाला 8 9 10 पासूनच आलेलं आहे. एवढे म्हणजे ही व्हेकल एवढ्या स्पीडनी इतके डिस्टन्स इतक्या मिनिटामध्ये गेलं, त्याची व्हेलॉसिटी किती, असा आपल्याला क्वेश्चन येत होता. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असं म्हणतो. डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट, इथून तर तिथपर्यंतचं, ते कशाने दाखवतो आपण, मीटर, आणि टाइम अपॉन सेकंड, मीटर पर सेकंड. प्रश्न आहे डायमेन्शनचा. डायमेन्शन आपल्याला दाखवण्यासाठी LMT तिघच लोक वापरायचे आहेत. मग मी LMT इथे लिहितो. L आहे, M आहे आणि T आहे. L म्हणजे डिस्टन्स, लेंथ, M म्हणजे मास, वजन, आणि T म्हणजे टाइम. बरं, डिस्टन्स आहे, डिस्टन्स म्हणजे इथून तिथपर्यंत डिस्टन्स L ने दाखवतात. L म्हणजे या ठिकाणी हा काय झाला, तुमचा L झाला. मी इथे लिहितो L रेस टू पॉवर नसले काहीतरी 1 असतो. अपॉन टाइम, टाइम कशाने दाखवतो आपण, T ने. Tचा पॉवर किती येतं, 1. बर, या फॉर्म्युलामध्ये मास दिसतंय का कुठं, बिलकुल दिसत नाही. म्हणजे मास किती आहे, नक्कीच 0 असला पाहिजे. मग याचं डायमेन्शन लिहिताना काळजी घ्या. L रेस टू पॉवर किती आहे, 1. मास नाही आहे, मास नसल्यावर किती घेतला आपण, 0. हा T डिनॉमिनेटरला आहे. न्यूमरेटरला आल्यानंतर तो T रेस टू पॉवर किती होणार आहे, -1. इंडायसेस रूल माहिती आहे ना, A रेस टू पॉवर -M 1 अपॉन A रेस टू पॉवर +M. डिनॉमिनेटरला असेल, वर गेला की निगेटिव्ह, खाली आला तर पॉझिटिव्ह. हा इंडायसेस रूल इथे अप्लाय केला, बरोबर का. म्हणून व्हेलॉसिटीचं डायमेन्शन L1 M0 T-1 समजलंय. त्याच पद्धतीने आपण आता फॉर्म्युला जे काही लागतात डायमेन्शन किंवा जे सिम्बॉल लागतात त्या सिम्बॉलचा वापर करू आपण आणि डायमेन्शन फाइंड आउट करूया. आता याचं SI युनिट लक्षात घ्या. व्हेलॉसिटीचं SI युनिट आपण मीटर पर सेकंड, ॲक्सलरेशनचं SI युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा आहे क्यूबिक आहे, क्यूबिक म्हणजे व्हॉल्यूम होतं, व्हॉल्यूम म्हणजे स्क्वेअर. डेन्सिटी म्हणजे काय, मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणतो आपण, मास अपॉन व्हॉल्यूम. मोमेंटम आहे, मास इंटू व्हॉल्यूम. फोर्स आहे, F इज इक्वल टू MA. लक्षात, इम्पल्स आहे, J इज इक्वल टू फोर्स इंटू टाइम. लक्षात, वर्क आहे, वर्क इज इक्वल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. वर्क आणि एनर्जी हे दोघांचे डायमेन्शन सेम आहे, त्यांचे युनिट पण सेम आहे. लक्षात, आणि प्रेशर आहे, प्रेशर इज इक्वल टू काय, फोर्स पर युनिट एरिया असं म्हणतो आपण. हे त्यांचे काय झाले, तुमचे SI युनिट झाले. SI युनिट तुम्ही पक्के लक्षात ठेवा. लक्षात, मी थोड्या वेळासाठी आता रफ करतो. या ठिकाणी कॅल्क्युलेशन करूया आपण. आता लक्ष द्या, व्हेलॉसिटीचं डायमेन्शन मिळालं आपल्याला. त्याच्यानंतर आहे ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, A इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन टाइम. व्हेलॉसिटीचं आत्ताच बघितलं, काय बघितलं, व्हेलॉसिटीचं डायमेन्शन आहे L1 M0 T-1. हा झाला व्हेलॉसिटी अपॉन टाइम. टाइमसाठी फक्त टीच आहे ना, टाइम म्हटलं की टी, कारण तो फंडामेंटल आहे. व्हेलॉसिटी ही फंडामेंटल नाही आहे, ते डिराइव्हड आहे. मग हा टाइम रेस टू पॉवर किती, काही नसलं तरी किती असतं, 1. न्यूमरेटरला गेला -1 होणार. L रेस टू 1 हा M रेस टू 0 T रेस टू -1 इंटू T रेस टू किती, -1. आता दोघांमध्ये प्रॉडक्ट करताना जो बेस सेम असेल तर पॉवरचे ॲडिशन करतात. इंडायसेस रूल सरळ. मग L रेस टू 1 M रेस टू 0 T रेस टू -1 मायनस किती, 2. बघा, L रेस टू 1 M रेस टू 0 T रेस टू किती, -2. समजलंय. ॲक्सलरेशनचं तुम्हाला डायमेन्शन समजलंय.
त्याच्यानंतर व्हेलॉसिटीचं डायमेन्शन समजलं, बार. व्हेलॉसिटी म्हणजे याचं डायमेन्शन, व्हेलॉसिटीचं डायमेन्शन अपॉन टाइम. व्हेलॉसिटीचं डायमेन्शन हे आहे अपॉन टाइम. टाइमचं डायमेन्शन टी. टी न्यूमरेटरला गेला तो निगेटिव्ह झाला. -1 आणि -1 किती झाले? -2 झाले. तर अशा प्रकारे ॲक्सलरेशनचं पण आपण डायमेन्शन शोधलंय. व्हेलॉसिटीचं झालं, ॲक्सलरेशनचं झालं. आता आहे डेन्सिटी. डेन्सिटी काय फॉर्म्युला आहे? मास अपॉन व्हॉल्यूम. माससाठी तर यमच असतो बिचारा, बरोबर ना. माससाठी काय असतो? यम. व्हॉल्यूम यल इंटू यल, बरोबर ना. व्हॉल्यूम ए इंटू लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट असंच म्हणतो ना आपण. यल क्यूब. यल काय झाला? क्यूब. बरं, आता याच्यामध्ये मास आहे तुमच्याकडे, व्हॉल्यूम आहे तुमच्याकडे, डिस्टन्स आहे का? लेंथ आहे का? लेंथ नाही आहे. लेंथ आहे, हे आहे, पण काय नाही आहे? टायमिंग नाही याच्यात. काय नाही आहे? टायमिंग. टी नाही आहे. लेंथ आहे, मास आहे, टी नाही आहे. टी 0 घ्यायचा. हा लेंथ वरती गेला, न्यूमरेटरला गेला. यल रेस टू किती मिळणार आहे? -3 मिळणार आहे. किती मिळणार आहे? यल नंतर कोणाला लिहितो आपण? यमला. यम ऑलरेडी आहे इथं 1 आणि टी यल यम आणि टी स्टँड फॉर टाइम. टाइम नाही आहे इथं. किती आहे? 0. समजलं काय केलं? डेन्सिटी इज इक्वल टू काय? मास अपॉन व्हॉल्यूम. माससाठी यमच वापरतो आपण. आणि व्हॉल्यूम म्हणजे काय असतो? लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. लेंथ म्हटलं तरी 2 पॉईंट मधलं डिस्टन्स, ब्रेथ म्हटलं तरी 2 पॉईंट मधलं डिस्टन्स, हाईट म्हटली तरी 2 पॉईंट मधलं डिस्टन्स. डिस्टन्स म्हटले की त्याचं डायमेन्शन यल असतं. त्याचं डायमेन्शन सिम्बॉल काय आहे? यल. मग लेंथसाठीचा सिम्बॉल, ब्रेथसाठीचा सिम्बॉल आणि हाईटसाठीचा सिम्बॉल यल इंटू यल इंटू यल. एल इंटू यल इंटू यल किती? एल क्यूब. न्यूमरेटरला नेला -L रेस टू -3. हा M1 आहेच ऑलरेडी. या फॉर्म्युलामध्ये कुठेही टाइम नाही आहे. टाइम किती आहे? 0 आला. L रेस टू -3, M रेस टू 1 आणि T रेस टू किती? 0. हे झालं तुमचा डेन्सिटीचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर आहे मोमेंटम. मोमेंटमचा फॉर्म्युला लक्षात घ्या. मोमेंटम तुम्हाला झाला आहे, 2 बॉल येतात एकमेकांना, चेंज इन मोमेंटम तुम्ही शिकले, बरोबर का. मास इंटू काय इथं? व्हेलॉसिटी. दिसतंय ना? मास इंटू काय आहे? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी तुमच्याकडे आहे, मास पण आहे तुमच्याकडे, बरोबर का. बघा याच्यातले कोणते झाले आपले? आता 1 झाला, 2 झाला, 3 झाला. आता मास इंटू व्हेलॉसिटी हा आलाय. हा तुमचा मोमेंटम आहे. बघा मोमेंटम काय आहे? माससाठी यम दाखवतो, हा 1 आहे. व्हेलॉसिटी मास इंटू काय आहे? व्हेलॉसिटीचा आत्ता डायमेन्शनल फॉर्म्युला काय आहे तुमच्याकडे? L1 M0 T-1. चला, लाईक जे असतील त्यांचे पॉवरचे ॲडिशन करा, जे अनलाईक असतील ते ॲज इट इज लिहून टाका. L1 टाइमच आहे, M0 आणि R1. 0 + 1 किती? 1 आणि T रेस टू किती? -1. L M रेस टू 1 आणि M रेस टू 0. 1 + 0 किती? 1 आणि T पण सिंगल आहे, T रेस टू -1. आलाय का? L रेस टू 1, M रेस टू 1, T रेस टू किती? -1. आलंय? हे कशाचं फॉर्म्युला झालं? हे कशाचं डायमेन्शन झालं? मोमेंटमचं. आता पुढे कोण आहे? फोर्स. बघा हे पहिले 4-5 जर तुम्ही लक्षात घेतले तर तुम्हाला बाकीचे फिजिकल क्वांटिटी खूप सोप्या जातील. कारण काय आहे? हेच फॉर्म्युले, हे डायमेन्शन तुम्हाला परत येतात, बऱ्याच ठिकाणी येत आहेत. ठीक आहे. आता आपण बघितलं मोमेंटम. फोर्स इज इक्वल टू काय? मास इंटू ॲक्सलरेशन. मासचं डायमेन्शन m, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये डायमेन्शन झालं. आणि नंतर ए, ॲक्सलरेशन आत्ताच बघितलं. ॲक्सलरेशन किती आहे इथं? L1 M0 T-2. L1 M0 T-2. मास इंटू ॲक्सलरेशन. मासचं डायमेन्शन आणि ॲक्सलरेशनचं डायमेन्शन. मग इंडायसेस रूलनुसार काय होणार इथं? L रेस टू 1, M रेस टू 1 + 0 किती? 1 आणि T रेस टू किती आहे? -2. मास इंटू ॲक्सलरेशन. दिसतो का? L रेस टू 1, M रेस टू 1 आणि T रेस टू किती? -2. फोर्स झालंय. नंतर इम्पल्स. फोर्स इंटू टाइम. फोर्स आत्ताच बघितला. फोर्स किती बघितला सांगा? फोर्सचं डायमेन्शन किती आहे? L1 M1 T-2 इंटू पुढे काय आहे? टाइम म्हणजे T रेस टू 1 है ना. T
एकटाच टाईम आहे. मग काय येणार आहे L1 M1 T रेस्ट टू पॉवर -2 + 1 -1 -2 + 1 काय होतं -1 L1 M1 T -1 L1 M1 T -1 आलंय का. हे कशाचा फॉर्म्युला आला तुमचा इम्पल्स दिसतोय ना. हां त्याच्यानंतर वर्क आणि एनर्जीचे डायमेन्शन सेम आहे. कारण काय त्यांचे SI युनिट जूल आहेत. वर्क म्हणजे काय हे कपॅसिटी टू डू वर्क म्हणजे आपण म्हणतो. एनर्जी कशाला म्हणतात एनर्जीचा फॉर्म्युला एनर्जीची डेफिनेशन कपॅसिटी टू डू वर्क. कोणामध्ये एनर्जी जास्त आहे त्याच्यामध्ये एनर्जी जास्त आहे तो जास्त वर्क करू शकतो. म्हणजे एनर्जी आणि वर्क हे यांचे जे बेसिक डेफिनेशन आहे ते सेम आहे. वर्क इज इक्वल टू काय फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय डिस्टन्स म्हणजे लेंथ. स्क्वेअर आहे का नाही म्हणजे एकच लेंथ घ्यायचा. आणि फोर्स आत्ताच बघितला तुम्ही हा फोर्स इथे बघितला ना. फोर्स आणि इथं डिस्प्लेसमेंटचा प्रॉडक्ट केल्यानंतर तुम्हाला मिळेल. एनर्जी म्हणजे काय कायनेटिक असो का पोटेन्शियल असो. कायनेटिक एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला काय ½ × mv². पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय mgh. दोघांचं SI युनिट सेम आहे. दोघांचं डायमेन्शन सेम आहे कारण दोन्ही एनर्जी आहे. आणि वर्क एनर्जी दोघांचं डायमेन्शन कसं आहे सेम आहे. आणि फायनली आहे प्रेशर फोर्स पर युनिट एरिया म्हणजे काय लेंथ इंटू ब्रेथ. म्हणजे फोर्सचं डायमेन्शन अपॉन एरिया लेंथ इंटू ब्रेथ L². एरिया लेंथ इंटू ब्रेथ एरिया आहे ना लेंथ आणि ब्रेथ. ही पण डिस्टन्स आहे हे पण डिस्टन्स आहे L² झाला L². आणि फोर्सचं डायमेन्शन काय दिलेलं आहे तर फोर्सचं डायमेन्शन बघा मग हे L² वरती न्या तुम्हाला कोणाचं डायमेन्शन मिळणार आहे प्रेशरचं डायमेन्शन मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे काही डायमेन्शनल फॉर्म्युले आहे हे डायमेन्शनल फॉर्म्युले काही तर लक्षात ठेवायचे आहेत. लक्षात राहत नसतील ते बेसिक जे आहे 5-6 ते तुम्ही पक्के लक्षात ठेवा. ज्याला हे बेसिक 5-6 येतात त्याला पुढचं कोणतीही फिजिकल क्वांटिटी कारण सगळ्या फिजिकल क्वांटिटी ज्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे ते या बेसिकवरच डिपेंड आहे. बघा वेलॉसिटी माहिती असेल तर तुम्हाला इथे वेलॉसिटी मिळू शकते लक्षात. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी वेलॉसिटी येतच पुढे. फोर्स माहिती असेल तर फोर्स इथे येतो इथेही येतो म्हणजे फोर्स माहिती असेल तर 3 तुम्हाला डिराइव्ड क्वांटिटीचे डायमेन्शन मिळू शकतात. तर अशा प्रकारे हे फिजिकल क्वांटिटी जे आहे त्यांचे डायमेन्शन आपण बघितलेलं आहे लक्षात. नेक्स्ट पॉइंट आपल्याकडे कोणता आहे बघूया आपण. युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. आता हे डायमेन्शनल जे आहे त्याचा यूज कसा होतो आणि त्याचे काही लिमिटेशन पण आहेत ते पण बघणार आहोत. याचा यूज कसा होतो कुठे होतो ते बघणार आहोत आणि त्याचं लिमिटेशन पण बघणार आहोत. ओके बघून घ्या एकदा एक मिनिट. बघा हे डायमेन्शन आता बघितले आतापर्यंत आपण त्या डायमेन्शनचा यूज कसा करतात किंवा कुठे होतो. युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस LMT जे आपण डायमेन्शन बघितले ना त्याचा यूज कसा होता तर टू चेक करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. बऱ्याच वेळा फिजिकल इक्वेशन दिलेलं असतं सायंटिस्टने शोधलेलं असतं ते फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करता येतो. फॉर एक्झाम्पल एक फिजिकल इक्वेशन आपण बघितलं है ना. हे बेसिक 3 होते V = काय U + AT. याची लेफ्ट साईड आणि राईट साईड सेम आहे का ते बघायचं असतं. तर अशा वेळेस काय कशा पद्धतीने ते लेफ्ट साईड आणि राईट साईड बघतात ते लक्षात घ्या. तर इकडे लेफ्ट साईडला एक टर्म आहे एक इक्वेशन आहे त्याची V. राईटला 2 आहेत दिसतात ना U आणि AT. हे तिघांचंही डायमेन्शन सेम असेल तर हे फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे असं समजायचं. मग Vचं बघू तेच Uचं आलं पाहिजे तेच ATचं आलं पाहिजे. आता तुम्हाला V, U आणि AT या सगळ्यांचे डायमेन्शन मी त्या टेबलमध्ये सगळे फाइंड आउट करून दाखवले तुमच्याजवळ असतील. V स्टँड फॉर व्हेलॉसिटी काय असतं मीटर/सेकंड किंवा डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स म्हणजे लेंथ अपॉन टाईम म्हणजे टी वरती गेल्यावर -1 होणार. मग व्हेलॉसिटीचं डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी किती आला L किती आहे 1. मास नाहीच आहे त्याच्यामध्ये आणि T⁻⁻1 खाली टी होता तो वर गेला व्हेलॉसिटीचं आहे. बरं U काय सांगतो U सुद्धा काय आहे व्हेलॉसिटी. आता V आणि U या व्हेलॉसिटीमधला फरक काय. V म्हणजे फायनल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. U म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. सो फायनली दोघेही व्हेलॉसिटीज आहेत. म्हणजे U आणि V हे दुसरे कोणतेही युनिट नसून ते काय आहे व्हेलॉसिटीचीच फंडामेंटल क्वांटिटी आहे लक्षात.
म्हणजे फंडामेंटल नाही, डिराइव्ड क्वांटिटी आहे, फिजिकल क्वांटिटी असं म्हणू आपण. व्ही आणि यू ह्या दोन्ही फिजिकल क्वांटिटी सेम आहेत, फक्त एक इनिशियल आणि एक फायनल आहे. त्यामुळे दोघांचेही फंडामेंटल जे काही फंडामेंटल जे किंवा डायमेन्शनल आहे ते कसे सेम आहे. L1 M0T-1 L1 M0T-1 आहे. प्रश्न असा आहे की याचं आणि याचं तर सेम आलं डायमेन्शन, याचं आलं का, याचं येते का बघू आपण. ATचं ए स्टँड फॉर ॲक्सलरेशन, ॲक्सलरेशन इंटू टाईम, टाईमसाठी तर टी आहेच, ॲक्सलरेशनसाठी बघा त्या टेबल बघा L1 M0T-2 आहे. या दोघांचा प्रॉडक्ट L1 ॲज इट इज, M0 ॲज इट इज, T⁻2 इंटू 1 आहे, इथे पॉवर 1 आहे, -2 + 1 -1. बघा राईट साईडला दोन्ही टर्मचे यूचा पण आणि या एटीचा पण डायमेन्शन सेम आहे, लेफ्टला सुद्धा तेच आहे. याचा अर्थ काय, लेफ्टचे डायमेन्शन आणि राईटचे डायमेन्शन सेम आले. देअरफॉर हे फिजिकल इक्वेशन ॲज पर डायमेन्शन करेक्ट आहे. ॲज पर डायमेन्शन फिजिकल इक्वेशन कसं आहे, करेक्ट आहे. पण त्याला लिमिटेशन आहे, ते आपण नंतर बघणार आहोत. समजा यू जरी दिला नसता, आता याचं डायमेन्शन आणि याचं डायमेन्शन सेम आहे का, हो दिसतं. यूचं जरी कट केलं तरी याचं डायमेन्शन आणि याचं डायमेन्शन सेम आहे, पण हा फिजिकल फॉर्म्युला करेक्ट आहे का, नाही. याचा अर्थ इथे लिमिटेशन आले. लक्षात, म्हणजे याचा अर्थ काय होतं की इथे दोन टर्म दिलेल्या, दोनपैकी एक कट केली तरी तो फिजिकली डायमेन्शनली ते करेक्ट दिसतंय, पण ॲक्च्युली ते फॉर्म्युला जे इक्वेशन आहे ते करेक्ट नाही आहे. हे त्याचं लिमिटेशन आहे डायमेन्शनल फॉर्म्युल्याचं. ते आपण पुढच्या पॉईंटमध्ये बघूया. टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप. बरं, हे समजलं का पहिला पॉईंट समजला असेल तर मी रफ करतोय. एक इक्वेशन आहे, जे फिजिकल इक्वेशन आहे ते करेक्ट आहे किंवा नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिस या डायमेन्शन फॉर्म्युल्याचा वापर करता येतो, बरोबर का. बरं, आता आपण पुढचा पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, नेक्स्ट पॉईंट आहे इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. रिलेटेड फिजिकल क्वांटिटीमधलं रिलेशन आपल्याला शोधायचं आहे. सिम्पल पेंडुलम तुम्हाला माहिती आहे, सिम्पल पेंडुलम काय असतो, तर इथे असा एक हा बॉब आहे, बरोबर ना, ही स्ट्रिंग आहे. हा काय करतो, असा 2 and 4 रोटेट होतो, ह्याला म्हणतात सिम्पल पेंडुलम. मग ही लेंथ ऑफ द पेंडुलम, ही लेंथ जेवढी जास्त तेवढा त्याचा हा पिरियॉडिक टाईम जास्त असतो. लक्षात, ही लेंथ कमी असेल हा पिरियॉडिक टाईम कमी असतो, पिरियॉडिक टाईम काय होतो, कमी होतो. म्हणजे लेंथ ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पिरियॉडिक टाईम. पिरियॉडिक टाईम म्हणजे काय, तर त्याला या एंड पॉईंटपासून या एंड पॉईंटपर्यंत परत रिटर्न आपल्या पोझिशनवर येण्यासाठी लागलेला टाईम. तो इथून निघाला इथे पोहोचला, इथून परत इथे निघाला, इथून इथे पोहोचला, ओरिजिनल ठिकाणी आला, किती वेळ लागला त्याला म्हणतात पिरियॉडिक टाईम, विच इज डिनोटेड बाय टी, बरोबर का. हा पिरियॉडिक टाईम या स्ट्रिंगवर, या दोरीवर अवलंबून असते. हे स्ट्रिंग हे जे दिसते ना, वायर, या वायरची लेंथ जेवढी जास्त तेवढा पिरियॉडिक टाईम जास्त आहे. याचा अर्थ हे वायरची लेंथ आणि पिरियॉडिक टाईम एकमेकांना कसे आहे, प्रोपोर्शनल आहे. ते आपण बघूया. इन सिम्पल पेंडुलम रिलेशन बिटवीन पिरियॉडिक टाईम टी, लेंथ ऑफ वायर एल आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. बघा, कोणताही बॉब असेल, ओपन असेल, आपण स्वतः सगळ्यांवर एक फोर्स काम करत असतो, दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. लक्षात. मग याचा अर्थ हा जो वरती जातून खालती येतो ना, व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी चेंज होत राहते. व्हेलॉसिटी चेंज झाली की काय तयार होतं, ॲक्सलरेशन तयार होते. ॲक्सलरेशन कोणामुळे तयार झालं, ॲक्सलरेशन ग्रॅव्हिटेशन, जे ॲक्सलरेशन तयार झालं. आणि ॲक्सलरेशनला आपण काय म्हणतो, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, कारण ग्रॅव्हिटीमुळेच ते ॲक्सलरेशन तयार झालं, बरोबर का. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय जी. मग जो टाईम आहे तो लेंथशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. टाईम आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्ससोबत किंवा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीसोबत सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. याचा अर्थ टी हा दोघांसोबतही प्रोपोर्शनल आहे. टी कोणाकोणासोबत प्रोपोर्शनल आहे, टी इज प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ पेंडुलम. त्याची पॉवर माहिती नाही, एल आहे, 1 आहे का 2 आहे, म्हणून मी ए घेतली. टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी ऑल्सो, त्याची पॉवर मी बी घेतली. टी हा दोघांसोबत प्रोपोर्शनल आहे, मी असं लिहितो टी इज प्रोपोर्शनल टू L⁻⁴ आणि G⁻B. घ्यायला हरकत नाही, कारण टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बोथ. बरं, इथपर्यंत आलं. बरं, आता आपण 8, 9, 10 मध्ये बघितलं तर ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हा सिम्बॉल काढण्यासाठी के लिहितो तो पण, म्हणजे टी इज इक्वल टू काय लिहिलं आपण, के इंटू L⁻⁴ इंटू G⁻ काय आहे B, बरोबर.
एल रेस टू ए इंटू जे रेस टू बी असं लिहित होतो. ए आणि बी काय पॉवर आहे, जसं आता आपण डायमेन्शनचं पॉवर 1 2 -2 लिहित होतो ना, दॅट इज बरं. के काय आहे, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ऑफ रिलेशन म्हणू आपण. तो डायमेन्शन लेस असतो, लक्षात, तो डायमेन्शन लेस असतो. तर याचं डायमेन्शन काढायची गरज नाही, तो कॉन्स्टंट आहे. तो कॉन्स्टंट आपल्याला शोधण्यासाठी परत प्रॅक्टिकल करावं लागणार आहे, लक्षात. तो डायमेन्शनली आपल्याला शोधता येत नाही, दॅट इज अ लिमिटेशन. बरं, आता आपल्याला एलचा पॉवर ए आणि जी बी माहिती झालं की आपल्याला हे रिलेशन माहिती पडतं. मग काय केलं आपण, लेंथ टीचं, टी स्टँड फॉर टाईम. टाईमसाठी डायमेन्शन काय मिळणार आहे, टाईमसाठी टाईममध्ये लेंथ नसते, मास नसतो, टी किती आहे 1. के एलसाठी कोण आहे, एकच आहे, आणि एम किती आहे 0, टी किती आहे 0, रेस टू पॉवर किती आहे 1. जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी म्हणजेच काय, ॲक्सलरेशनच. ॲक्सलरेशनचं डायमेन्शन किती, जी ॲक्सलरेशनच आहे, आपण त्याला म्हणतोय ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. फायनली ॲक्सलरेशनचं डायमेन्शन काय आहे, ॲक्सलरेशनचं डायमेन्शन L1 m0 t -2. पाठ करा, मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरं, आता इथे जी आहे आणि याच्या पॉवर किती घेतली आपण, बी घेतली. किती घेतली, पॉवर बी. बघा इथे लिहिलं मी L0 m0 t1 आहे का, के L1, बाकी मी लिहिलंच नाही कारण ते 0च आहे. रेस टू पॉवर ए, इथे L1 आहे का, आहे. एम तर 0च आहे, टी रेस टू किती -2 रेस टू पॉवर बी. आता इथे लक्षात घ्या, पॉवर टू पॉवर काय असतो, प्रॉडक्ट असतो, म्हणजे एल रेस टू ए येणार, एल रेस टू बी येणार, लक्षात. मग आता मी इथेच लिहितो, हे कसं आलं आहे तर परत सांगतो, आता लक्षात द्या, बरोबर. बरं, या ठिकाणी लिहितो. आता लक्षात द्या, हा एल रेस टू 1 इंटू ए 0 इंटू ए 0 0 इंटू ए 0, म्हणजे इथे किती राहिलं आहे बघा, लेफ्ट साईडला आहे एल रेस टू 0 एम रेस टू 0 टी रेस टू 1 इज इक्वल टू के एल रेस टू ए एम रेस टू 0 टी रेस टू 0. हां, इंटू पुढे कोण आहे, एल रेस टू बी एम रेस टू 0 टी रेस टू -2b टी रेस टू -2b इंटू एल रेस टू बी एम रेस टू 0 टी रेस टू -2b. पॉवर टू पॉवर प्रॉडक्ट होतो, हे आपल्याला माहिती आहे. बरं, आता या दोन डायमेन्शनमध्ये सुद्धा प्रोडक्ट आहे, याचा अर्थ एल रेस टू ए इंटू एल रेस टू बी एल रेस टू ए प्लस बी इज इक्वल टू के ॲज इट इज एल रेस टू ए प्लस बी एम रेस टू 0 आणि टी रेस टू -2b प्लस 0 -2b. इकडे किती आहे, एल रेस टू 0 एम रेस टू 0 टी रेस टू 1. चला दोन्ही साईड आता कम्पेअर करू पॉवरची. मग ए प्लस बी इक्वल टू किती दिसतं इथं 0, एलचा पॉवर इथे किती आहे, ए प्लस बी इथे किती आहे 0, म्हणजे ए प्लस बी इक्वल टू 0. देअरफॉर ए किती मिळाला तुम्हाला -b. दुसरा कंपॅरिझन करू, टी रेस टू -2b, टी रेस टू किती येते 1, म्हणजे -2b इक्वल टू 1, म्हणजे b इक्वल टू -1 अपॉन किती 2 -1 अपॉन 2. बीची पॉवर -1 अपॉन 2 आली. एची पॉवर फाइंड आउट करता येईल का, येईल. मग आता मी एची पॉवर मी इथे करतो, परत आता हे रफ करतो, लक्ष द्या. मग काय तयार झालं सांगा, एची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. त्यारपर ए इज इक्वल टू हा मायनस आहे, परत बी किती आहे इथं -हा, ए इज इक्वल टू किती आला तुमचा प्लस हा. ए मिळाला, बी मिळाला. याच्यावरनं आपल्याला आता सिम्पली या इथे लिहिता येईल. त्यारपर टी इज इक्वल टू किती मिळाला, के एल रेस टू पॉवर ए किती आहे तुमच्याकडे हाफ, आणि जी रेस टू पॉवर बी किती आहे इथं -हाफ. एल रेस टू पॉवर हाफ आणि जी रेस टू किती -हाफ, लक्षात. त्याच्यानंतर झालं. आता रिलेशन हे मी रफ करतो, हे रिलेशन कसं आलं ते बघूया आपण. ना रेस टू पॉवर हाफ मध्ये असेल तर रूटमध्ये असतो, आणि रेस टू पॉवर -हाफ असेल तर अपॉनमध्ये घ्यायचं. मग इथे -हाफ आहे, अपॉनमध्ये घेऊ शकतो आपण. के एल रेस टू हाफ अपॉन जी रेस टू हाफ, पॉझिटिव्ह आला. देअरफॉर टी इज इक्वल टू के एल अपॉन जी, दोघांचा कॉमन हाफ घेतला, याचा हाफ आहे याचा हाफ आहे, कॉमन काय घेतला हाफ. रेस टू पॉवर हाफ म्हणजे काय असतो रूट, के रूटमध्ये किती एल अपॉन जी.
हे आलं रिलेशन तुमचं एल जी आणि टी मधलं इन सिम्पल पेंडुलम. केची व्हॅल्यू डायमेन्शनचा वापर करून फाइंड आउट करता येत नाही. इट इज अ लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर तुम्हाला एक्सपेरिमेंट करावं लागणार आहे आणि एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड टू बी 2 पाय. केची व्हॅल्यू किती फाइंड आउट करता आली तुम्हाला 2 पाय √L/G. इट इज द रिलेशन बिटवीन व्हेरियस फिजिकल क्वांटिटी आणि डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करून आपल्याला व्हेरियस फिजिकल क्वांटिटीमधलं रिलेशन फाइंड आउट करता येतं. दिसतंय ना. फक्त इथे लिमिटेशन आली की के जो आहे कॉन्स्टंट त्याचं मात्र व्हॅल्यू तुम्हाला एक्सपेरिमेंटलीच फाइंड आउट करावं लागणार आहे. ते लिमिटेशन आहे त्या डायमेन्शनल ॲनालिसिसचं. अशा प्रकारे आपण टी इज इक्वल टू काय फाइंड आउट केलं 2 पाय × √L/G. थर्ड यूज बघा त्याचा काय टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन युनिट ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन टू सिस्टीम. म्हणजे 2 फिजिकल क्वांटिटी आहेत, सेम फिजिकल क्वांटिटी आहे, त्यांचं कन्वर्जन फॅक्टर म्हणजे एक जण दुसऱ्याच्या किती मल्टिपलमध्ये आहे हे शोधण्यासाठी या सिस्टीमचा वापर होतो. म्हणजेच काय 2 सिस्टीम आहे डिफरंट फिजिकल सिस्टीम. कोणत्यामध्ये आहे समजा आपण FPS तर सोडून द्या, CGS आणि MKS किंवा SI. आता एक एक्झाम्पल घेतलं आहे. एक आहे वर्कचा SI युनिट आहे जूल आणि CGS युनिट आहे अर्क. बघा फिजिकल क्वांटिटी एक आहे, सेम फिजिकल क्वांटिटी बट डिफरंट सिस्टीम. 2 वेगळ्या सिस्टीम आहे. एक आहे SI आणि दुसरा आहे CGS. या दोघांमधलं रिलेशन शेवटी ते हे दोन्ही जे SI युनिट आहेत हे कोणाचे आहेत, फिजिकल क्वांटिटी कोणती आहे तिथं वर्कचे आहे. पण यांच्यामध्ये रिलेशन असेलच. म्हणजे जसं आता ग्रॅम आणि किलोग्रॅममध्ये GM आणि KG मध्ये रिलेशन आहेत. काय रिलेशन आहे 1000 ग्रॅम इक्वल टू 1 kg. आहे ना रिलेशन. KG काय झालं SI सिस्टीम, ग्रॅम काय झालं CGS सिस्टीम. आणि दोन्हीही दिस इज द युनिट ऑफ मासचंच युनिट आहे. मास SI KG, मास CGS ग्रॅम. लक्षात. हे कन्वर्जन आपण म्हणजेच काय 1 kg इक्वल टू काय लिहू शकतो 10⁻³ ग्रॅम. 10⁻³ ग्रॅम. हे काय झालं SI आणि CGS मधलं कन्वर्जन फॅक्टर. हा कन्वर्जन फॅक्टर किती आला तुमचा 10⁻³ ग्रॅम. लक्षात. तर आपण हे एक्झाम्पल इथे दिलंय. हे एक्झाम्पल आपण बघूया कसा उपयोग होतो त्याचा. 1 जूल इक्वल टू X. आता 1 जूल इक्वल टू किती अर्क हे मला माहिती नाही आहे, तुम्हालाही माहिती नाही असं गृहीत धरू. आणि वर्क हे दोन्हीही युनिट आहे वर्कचे. म्हणजे 1 जूल इक्वल टू वी डोंट नो हाऊ मेनी अर्क दॅट इज द X अर्क. जसं आत्ताच मी लिहिलं 1 kg इक्वल टू किती लिहिलं होतं 10⁻³ ग्रॅम. आता मला 10⁻³ माहितीच नाही आहे, तिथे काय लिहिलं मग X ग्रॅम. मग मला KG आणि या ग्रॅममधलं रिलेशन हा जो कन्वर्जन फॅक्टर आहे तो शोधायचा आहे. इथे काय शोधायचं आहे मग मला इथे शोधायचं आहे X. व्हॉट इज X. बरं. जूल SI युनिट ऑफ वर्क आहे, अर्क CGS युनिट ऑफ वर्क आहे. बरं. आता याचं डायमेन्शन घेताना LMS घ्यायचं LMNT. याचं पण डायमेन्शन घेताना LMTच घेणार आहोत. एकाला 1 म्हणूया एकाला 2 म्हणूया. L1 M1 T1 L2 M2 T2 म्हणताना काळजी घ्या. आता जूल म्हणजे वर्कचं डायमेन्शन तुम्ही ॲज पर टेबल बघितलं आहे. वर्कचं डायमेन्शन CGS मध्ये असो का SI मध्ये असो शेवटी वर्कचं डायमेन्शन बदलत नाही. मग वर्कचं डायमेन्शन काय 1 जूल. इथे लिहितो मी L12 M12 आणि T1 -2. 1 घेतलं आहे. वर्कचं डायमेन्शन LMT. पण 1 का लिहिलं कारण इथे ते डायमेन्शन लिहावं लागणार आहे, इथे ते डायमेन्शन लिहावं लागणार. आणि SI मध्ये आहे म्हणून त्याला 1 नाव दिलं, CGS मध्ये आहे त्याला 2 नाव दिलं. बरं. त्यांच्या पॉवर मात्र सेम राहतील. इज इक्वल टू X L1 ना इथे L2 लिहा. L22 M22 आणि T22 -2. L22 M1 1 आहे इथे. 1 घ्या. बघा आता बरोबर लिहिलंय का L12 M1 1 आणि T1 -1 2 1 -2.
2 1 मायनस 2 2 1 मायनस 2. बरं, मला आता एक्स फाइंड आउट करायचा आहे. बघा, लेंथ मास टाइम, लेंथ मास टाइम, इट इज इन SI सिस्टीम, इट इज इन CGS सिस्टीम. एक्स फाइंड आउट करायचा म्हणजे हा कन्व्हर्जन फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे मला. हा इकडे मल्टिप्लाय, इकडे काय होणार डिवाइड, म्हणजेच काय होणार आहे L1 अपॉन L2, L1 अपॉन L2. डायरेक्ट सेपरेट करतो, त्याचा दोघांचा कॉमन स्क्वेअर. परत M1 हा अपॉन M2, दोघांचाही कॉमन काय पॉवर 1. पुढं T1 अपॉन T2, दोघांचे कॉमन पॉवर किती आहे -2, इज इक्वल टू किती मिळाला x. आता L1 म्हणजे SI सिस्टीम मध्ये आहे आणि L2 म्हणजे काय आहे CGS सिस्टीम मध्ये आहे. लेंथ SI सिस्टीम मध्ये लेंथ कशामध्ये दाखवतात, मीटर मध्ये. कशामध्ये दाखवतात, मीटर. 1 मीटर आपण CGS मध्ये काय कशामध्ये दाखवतात, सेंटीमीटर. त्याचा काय झाला स्क्वेअर. मास SI मध्ये मास kg मध्ये दाखवतात, CGS मध्ये मास ग्रॅम मध्ये दाखवतात. त्याचा किती 1. आणि इथे SI मध्ये टाइम सेकंड मध्ये दाखवतात, CGS मध्ये टाइम सेकंड मध्ये दाखवतात. रेस टू किती -2 इक्वल टू x. बरोबर का. बरं, मीटर आणि सेंटीमीटर आता एकमेकांचे कन्व्हर्टेबल झाले. मीटर आणि सेंटीमीटर सांगा, हाऊ मेनी मीटर इक्वल टू सेंटीमीटर. तर 100 सेंटीमीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर इक्वल टू 1 मीटर. मग मी काय करतो याला लक्ष द्या. मीटरला मी 100 सेंटीमीटर लिहितो अपॉन हा 1 सेंटीमीटर आहेच, रेस टू किती 2. किलोग्राम 1000 ग्रॅम अपॉन 1 ग्रॅम आहे. आणि इथं कॅन्सल झालं सेकंड लिहू नका, इक्वल टू किती x. बघा, सेंटीमीटर कॅन्सल झालंय, किती राहिले ते 100, रेस टू किती आहे 2. 1000 कॅन्सल झालं, किती राहिले ते 1000. ग्रॅम कॅन्सल झालं, 1000 राहिले इथे, रेस टू किती 1 इक्वल टू x. 100 रेस टू 2, 100 रेस टू 2 म्हणजेच काय 100चा 2 पॉवर म्हणजे 10 रेस टू किती 4. 1000चा 1 म्हणजे 1000 म्हणजे किती 10 रेस टू पॉवर 3 इक्वल टू किती x. म्हणजे 10 रेस टू पॉवर किती झाला 7 इक्वल टू x. व्हॉट इज x. x इज इक्वल टू अर्क. दिस काय ना 1 जूल इक्वल टू, दिस इज द कन्वर्जन फॅक्टर. मी काय लिहितो देअरफॉर 1 जूल इक्वल टू 10⁷ अर्क. काय केलं लक्षात आलंय का. दोघांचेही LMTचे फॉर्म लिहिले. कन्वर्जन फॅक्टर शोधायचा, मल्टिप्लाय इकडे डिवाइड केला आणि त्यांचे हे जे SI जे युनिट आहे मीटर आणि सेंटीमीटर सेममध्ये केले. मला इथे CGS मधून पाहिजे होता म्हणून मी या मीटरला SIला मी CGS मध्ये कन्वर्ट केला. सेंटीमीटर ग्रॅम कॅन्सल झालं आहे. 100चा स्क्वेअर 10⁴ झाले आणि 1000 म्हणजे 1000⁻1 म्हणजे 1000 मीन्स 10⁻3. 10⁻3 + 4 किती 10⁻7 इज द कन्वर्जन फॅक्टर. हा कन्वर्जन फॅक्टर किती आला तुमचा 10⁻7. म्हणजे डायमेन्शन जी ॲनालिसिस आहे, डायमेन्शनल जो फॉर्म्युला आहे तो असा कन्वर्जन फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा केला जातो. लक्षात आलं आहे. तर अशा प्रकारे हे त्याचे काय होते युजेस होते. त्याचे काही लिमिटेशन्स आहेत, ते लिमिटेशन्स आपण आणि काही पुढचा पॉईंट असेल ते आपण पुढच्या पिरियडला बघूया. ओके, ठीक आहे, इथे थांबू आपण.